नमस्कार. चला तर मग आज एका खूप महत्वाच्या विषयावर बोलूया. सेवेचा खरा आनंद म्हणजे नक्की काय? चला एका प्रश्नापासून सुरुवात करूया. कधीकधी असं होतं ना की आपण इतरांसाठी खूप काही करतो, पण आतून मात्र एक पोकळी जाणवते. ही एक खूप सामान्य समस्या आहे, विशेषतः जे लोक स्वतःला पूर्णपणे झोकून देतात त्यांच्यासाठी. आणि ह्याच समस्येला समजून घेण्यासाठी चला भेटूया सुमितला. सुमित एक IT प्रोफेशनल. त्याचं मन खूप मोठं आहे, पण त्याची अडचण ती त्याहूनही मोठी आहे. बघा, सुमित एका वृद्धाश्रमात स्वयंसेवक म्हणून काम करायचा. सगळ्यांना मदत करायचा. बाहेरून पाहिलं तर सगळं छान होतं, पण आतून मात्र त्याला पूर्णपणे थकल्यासारखं, अगदी रितं झाल्यासारखं वाटत होतं. आणि याचंच उत्तर या वाक्यात दडलंय. जी सेवा तुम्हाला पोकळ करते ते कर्तव्य नाही, तर तो आहे तुमच्या अहंकाराचा भार. किती मोठा फरक आहे बघा. खरी सेवा आपल्याला ऊर्जा देते, पण जेव्हा आपण मान्यतेसाठी काही करतो तेव्हा ते आपल्याला आतून पोकळ करून टाकतं. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुमची मानसिक ऊर्जा वाया घालवू नका, कारण ती तुमची सगळ्यात मोठी संपत्ती आहे. विचार करा, ही ऊर्जा म्हणजे तुमच्या बँकेतल्या पैशांसारखी आहे. ती कुठे खर्च करायची हे ठरवणं खूप महत्वाचं आहे, नाहीतर सगळं शून्य होऊन जाईल. आणि म्हणूनच एक थकलेला सेवक हा समाजासाठी सर्वात मोठा अडथळा आहे. आधी स्वतःला रिफिल करा. हे स्वार्थीपणा नाहीये. खरं तर जर तुम्हाला इतरांची मदत करायची असेल तर आधी स्वतःला रिचार्ज करणं हे तुमचं पहिलं कर्तव्य आहे. तर ह्या सगळ्या गोंधळातून बाहेर पडण्यासाठी सुमित आपल्या गुरूंकडे जातो. आणि इथूनच कथेला एक नवीन वळण मिळतं, जिथे सेवा म्हणजे एक पवित्र अग्नी आहे हे त्याला कळतं. पण गुरु त्याला काही सोपं उत्तर देत नाहीत. ते फक्त एक धुळीने माखलेला आरसा त्याच्या हातात देतात आणि एकच गोष्ट सांगतात, जेव्हा तुला कळेल की तू कोण आहेस तेव्हा परत ये. हा आरसा, हाच या कथेचा केंद्रबिंदू आहे. स्वतःला शोधण्याचा एक प्रवास. आता गुरूंच्या म्हणण्याचा अर्थ काय होता? तर ते सेवेला यज्ञ मानतात. यज्ञ म्हणजे काय? तर एक पवित्र अग्नी, ज्यात आपण आपल्यातला अहंकार, आपल्या उणीवा यांची आहुती देतो आणि बदल्यात आपल्याला मिळते ती दिव्य ऊर्जा आणि शक्ती. आणि सुमितची चूक इथेच होत होती. त्याचा दृष्टिकोन चुकीचा होता. तो कौतुकासाठी सेवा करत होता, शुद्धीकरणासाठी नाही. त्याला लोकांकडून मान्यता हवी होती, आनंद नाही. आणि म्हणूनच त्याला ऊर्जा मिळण्याऐवजी फक्त थकवा येत होता. हे नीट समजून घ्या, सेवा म्हणजे फक्त देणं नव्हे, हा एक यज्ञ आहे जो थेट तुमच्या आत्म्याला रिचार्ज करतो. हा विचारच किती वेगळा आहे, नाही का? सेवा तुमची ऊर्जा घेत नाही, तर ती तुम्हाला परत देते. ती तुम्हाला रिचार्ज करते. गुरु त्याला थेट सांगतात, तू मागणीतून सेवा करत आहेस म्हणूनच तू थकत आहेस. आनंदासाठी सेवा कर. बघा, जेव्हा आपण बदल्यात काहीतरी मिळेल ह्या अपेक्षेने काम करतो तेव्हा थकवा येतोच, पण जेव्हा आपण केवळ आनंदासाठी करतो तेव्हा ऊर्जा आपोआप येते. आणि हे लक्षात घ्या, सेवेत कौतुक शोधून तुम्ही एक खूप मोठी गोष्ट गमावत आहात, आणि ती म्हणजे ब्रह्मांडीय आनंद. लोकांच्या छोट्याशा कौतुकाच्या मागे लागून आपण त्या अमर्याद आनंदाला मुकतो. तर गुरूंच्या या बोलण्यानंतर सुमित काय करतो? तो त्या आरशात काय पाहतो? चला आता त्याच्या प्रवासाच्या पुढच्या टप्प्यात जाऊया, जिथे त्याला ऊर्जेचा आरसा सापडतो. आणि मग तो दिवस येतो जेव्हा सुमित शेवटी त्या धुळीने माखलेल्या आरशात पाहतो. विचार करा, त्याला काय दिसलं असेल? त्याला स्वतःचा चेहरा दिसला नाही. नाही, त्याला दिसले ते चेहरे ज्यांची तो सेवा करत होता. आणि त्याच क्षणी त्याला साक्षात्कार झाला, त्याची ऊर्जा त्याच्या आतून नाही तर त्यांच्याकडून येत होती. ऊर्जा त्या नात्यात होती. आणि या साक्षात्कारानंतर सुमितने स्वतःसाठी काही नियम बनवले. पहिलं, रोज थोडा वेळ आत्मपरीक्षण. दुसरं, आपली ऊर्जा हीच आपली संपत्ती आहे हे ओळखणं. आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं, गरजेच्या वेळी नाही म्हणायला शिकणं. नाही म्हणायला शिका, कारण जो तुमच्या ऊर्जेला महत्त्व देत नाही तो तुमच्या सेवेलाही कधी महत्त्व देणार नाही. हा आत्मसन्मानाचा प्रश्न आहे. आपल्या ऊर्जेचं रक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे. म्हणूनच सेवेपूर्वी आत्मसाधना हे आध्यात्मिक इंधन आहे, आणि त्याशिवाय सेवेची गाडी पुढे जाणारच नाही. सोपं गणित आहे. टाकी रिकामी असेल तर गाडी कशी चालेल?
आणि आता आपण कथेच्या शेवटच्या भागात आलो आहोत. सुमितच्या परिवर्तनाची आणि त्याच्या आनंदी घोषणेची कहाणी. सुमित गुरूंना तो आरसा परत करतो. आता त्याच्यासाठी सेवा हे कर्तव्य नव्हतं, तर ती त्याच्यासाठी सगळ्यात मोठी देणगी होती. त्याला आता कळलं होतं की सेवा करण्याची संधी मिळणं हे एक ओझं नाही, तर सौभाग्य आहे. आणि म्हणूनच सेवेला ओझे म्हणून नका बघू, तर ती तुमच्या आयुष्याचा सर्वात मोठा उत्सव आहे, अशी घोषणा करा. जेव्हा आपण दृष्टिकोन बदलतो, तेव्हा सगळं काही बदलून जातं. हे एक कर्तव्य नाहीये, ही एक देणगी आहे, एक गिफ्ट आहे की तुम्हाला कोणाच्या तरी आयुष्याला स्पर्श करण्याची संधी मिळाली. यापेक्षा मोठं भाग्य दुसरं काय असू शकतं? आणि शेवटी काय उरतं? यज्ञाच्या अग्नीत फक्त तुमच्या अहंकाराची राख उरेल. बाकी सर्व काही अखंड आनंद असेल. जेव्हा अहंकार जळतो तेव्हाच खऱ्या आनंदाचा उदय होतो. तर आपण सुरुवात कुठून केली? सुमितच्या थकव्यापासून. जेव्हा सेवा अहंकाराचं ओझं बनते, तेव्हा ती आपल्याला आतून पोकळ करते. हेच आपण पाहिलं. मग आपण पाहिलं की खरी सेवा ही एक यज्ञ आहे. ती ऊर्जा घेण्यासाठी नाही, तर आत्म्याला रिचार्ज करण्यासाठी आहे. आणि कौतुकाची अपेक्षा सोडून दिली तरच ब्रह्मांडी आनंद मिळतो. सुमितला आरशात कळालं की खरी ऊर्जा इतरांशी जोडण्यातून मिळते. आणि त्यासाठी आत्मपरीक्षण आणि स्वतःच्या ऊर्जेचा सन्मान करणं किती महत्त्वाचं आहे, हेही आपण शिकलो. आणि शेवटी सगळ्यात महत्त्वाचा धडा. सेवेला ओझं न मानता तिला आपल्या आयुष्याचा उत्सव बनवा. कारण अहंकाराची आहुती दिल्यावरच खरा अखंड आनंद मिळतो.